हर्षद गोलंदाजीसाठी 4 षटकांचा सामना. स्ट्राईकला आहे तो महेश, नॉन स्ट्राईकला कैलास. हर्षदेचा पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. निश्चितच चांगली अशी फलंदाजी आणि चांगली अशी गोलंदाजी या सामन्यामध्ये बघण्यात येईल. दोन्हीही नावाजलेले असे संघ, ज्याप्रमाणे सापगाव संघ 12th मॅन प्लीज. कोण? कैलास भांडे स्ट्राईकला. हलकेसा कट करण्याचा प्रयत्न. दरम्यान धोका होऊ शकला असता, मात्र नाही. एक धाव मात्र मिळते. धावसंख्येत 1 ने भर होते. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 2. चांगली अशी गोलंदाजी हर्षद याची. आतापर्यंत 2 चेंडूवर चांगलं असं प्रदर्शन आवरे संघाकडनं. चक्रव्यूह असताना कप्तान स्वतः दरम्यान पुढील चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा जातोय तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, मात्र चेंडू काही कॅच करता आला नाही. थोडीस गडबड. 1 धाव मात्र मिळते. थोडीशी संत गतीने अशी सुरुवात. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3. चांगली अशी गोलंदाजी हर्षद याची. दोन्हीही अनुभवी आणि नावाजलेले असे फलंदाज कैलास आणि महेश. 10 ते 15 वर्षांचा चांगला असा अनुभव त्यांच्या पाठीशी. निश्चितच चांगली अशी टुर्नामेंट, त्यात चांगला असा परफॉर्मन्स करण्याचा सगळ्यांचा असा मनसुबा असेल. चांगली अशी गोलंदाजी हर्षद याची सुद्धा. चांगला असा फटका आणि आमच्या हा सरळ चौकार. गुड शॉट. 4 धावा. धावसंख्या होती ती 7. 4 चेंडू 7 धावा. पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र निर्धाव असा चेंडू, सुरेख असा चेंडू, चांगला टप्प्यावर टाकलेला चांगला असा चेंडू. पंच थँक्यू. शेवटचा चेंडू या षटकातला. दरम्यान लेग अंपायर यांचा वाईड असा चेंडू.
धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 8. दरम्यान चांगला असा फटका. चेंडू जातो तो सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. षटक संपते. या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 12. चांगला असं षटक. मात्र शेवटच्या चेंडूवर चौकार मात्र लगावला तो कैलास भांडे यांनी. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 12. हॅलो. पुढचं षटक घेऊन येतोय तो अभि. डाव्या हात डावखुरा असा गोलंदाज अभि. त्याचा सामना करेल तो महेश. दुसरं षटक बघूया. थोडंसं रनअप मध्ये अडथळा. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येण्याचा प्रयत्न करतोय अभि. थोडीशी संथ गतीने चाललेला हा सामना. यापुढील होणारा सामना आसनगाव विरुद्ध नडगाव. आसनगाव विरुद्ध नडगाव. दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. आसनगाव आणि नडगाव. तिसऱ्या षटक संपायच्या आतपर्यंत इथे यायचंय. आसनगाव संघाचा कर्णधार आणि नडगाव संघाचा कर्णधार. दरम्यान चांगला असा फ्लाइटेड डिलिव्हरी. चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेने. धावसंख्येत 1ने भर होते. धावसंख्या होते ती 13. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्या कारणाने थोडंसं क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होतोय. जो काही बदल करायचा तो जरा लवकरात लवकर करायचा आहे. आपल्याकडे सर्व काही आहे मात्र वेळ नाहीये. दरम्यान पुढील चेंडू. चांगला असा फटका. खेळाडू तिथे हजर आणि मात्र पहिला झटका मिळतोय तो सापगाव संघाला. निश्चितच मोठा झटका म्हणता येईल. थोडंसं चक्रव्यूहात बदल केला आणि अभिमन्यू रूपी फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. सापगाव कडनं नवीन येणारा फलंदाज अतुल. 2 चेंडू झालेले आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकामधले. अतुल नवीन आणणारा फलंदाज. पुढील चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगला असा फटका. कार्पेट ड्राईव्ह. दरम्यान थोडंसं गडबड गोंधळ होतोय. 2 धाव मात्र तत्पर धावून पूर्ण होत आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 15.
दरम्यान पुढील चेंडू. पुन्हा एकदा चांगला असा चेंडू, त्यावर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये मारलेला फटका. एकदा धावून पूर्ण होते. चांगली अशी चेंडू फेकी. एकच धावावर समाधान मानावं लागते. धावसंख्येत एकने भर होते. धावसंख्या होते ती 16. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16. दरम्यान महेश पुन्हा एकदा. चांगला असा चेंडू आणि पुन्हा एकदा झटका. निश्चितच चांगली अशी गोलंदाजी करतोय तो अभि. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेले आहेत. अवघ्या 4 धावा दिल्यात आणि 2 यशस्वी मोहरे. 2 महत्वाचे फलंदाज, सलामीवीर फलंदाज त्यांनी माघारी पाठवले आहेत. स्ट्राईकला आता जातोय तो अतुल. नवीन येणारा फलंदाज नितीन. 143 नंबरची जर्सी. स्ट्राईकला आहे तो नितीन. षटकातील शेवटचा चेंडू. फुलटॉस चेंडू आणि ते थोडीशी गडबड होऊ शकते मात्र. आणि हो नाही हो नाही हो नाही करता करता पुढचा बॅट्समन माघारी परततोय. पुढचा झटका मिळतोय. अतुल हा बाद होतोय. निश्चितच थोडासा ताळमेळ कमी येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 16. 3 गड्यांच्या मोबदल्यात. थोडासा विचार करायला भाग पाडलाय सापगाव संघाला. आसनगाव संघ आणि नडगाव संघ. नडगाव संघाचा कर्णधार लवकरात लवकर यायचंय. पुढचा फलंदाज विलास. गोलंदाज किशोर. विलास. किशोर टू विलास. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. चांगला असा ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्नात यश होतोय. चेंडू जातोय तो सीमा रेषेबाहेर. खूप वेळाने का होईना आलेला हा चौकार. धावसंख्या 4 घरांनी पुढे सरकते. धावसंख्या होते 2-0. 20 रन्स ऑन द बोर्ड. चेंडू मैदानात परत आलेला आहे. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर चांगला असं स्वागत केलं त्या किशोर याचं विलास याने. चौकाराने खातं उघडतोय तो विलास. बघूया पुढचा चेंडू.
पुन्हा एकदा चांगला असा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो मिड विकेट झोन मध्ये, खेळाडू तिथे हजर, दुसऱ्या धावेचा तिथे प्रयत्न होतोय, दुसरी धाव पूर्ण. अत्यंत चपळाईने अशा 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येचा स्कोर बोर्ड इथे हलता ठेवतायत. धावसंख्या होते ती 22. 2 चेंडू झालेले आहेत, तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातला हा तिसरा चेंडू पुन्हा एकदा किशोर घेऊन जातोय तो विलाससाठी. नडगाव संघ आपला कर्णधार लवकरात लवकर पाठवायचा आहे. दरम्यान पुढचा चेंडू किशोर याचा, विलास याला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे हजर, फटका मात्र फसतोय आणि पुन्हा एकदा झटका मिळतोय तो सापगाव संघाला. चांगली अशी फलंदाजीचा नमुना इथे देत होता विलास, मात्र गडी बाद. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 22. अजूनही 4 गडी बाद. तिसऱ्या षटकातले 3 चेंडू झालेले आहेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक. रवी नवीन येणारा फलंदाज, निश्चितच चांगला फटका होता, मात्र चेंडू विसावतोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पुढील चेंडू सामना करतो तो नितीन. चांगला असा फटका, खेळाडू तिथे पुन्हा एकदा हजर आणि मात्र पुन्हा एकदा बाद होतोय. चांगला असा फटका होता, मात्र 5वा झटका मिळतोय तो. पुढचा फलंदाज येतोय तो किरण. स्ट्राइकला आहे तो रवी. 4 चेंडू झालेले आहेत. किशोर ऑन हॅट्रिक. बघूया हॅट्रिकचा चेंडू. SM चॅम्पियन्स ट्रॉफी आजच्या दिवसातली ही पहिली हॅट्रिक मार्गस्थ. बघूया. हलकेसा ढकललेला चेंडू, थोडासा धोका होऊ शकत होता, मात्र नाही. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या होती ती 23. 1 धाव. शेवटचा चेंडू. पुढील चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं तिथे अपील होतंय आणि इथे विकेट. विकेट दिलेली आहे. विकेट दिलेली आहे. आवरे संघ विकेट दिलेली आहे. गडी बाद होतोय. किरण बाद होतोय. धावसंख्या झाली ती 23.
मयूर. नडगाव संघ, दिस इज अ लास्ट कॉल फॉर यू. असनगाव संघाचा कर्णधार इथे हजर झालेला आहे. नडगाव संघ स्ट्राइकला आहे तो रवी, नॉन स्ट्राइकला आहे तो मयूर, गोलंदाजीसाठी आहे तो पवन. 23 धावा आतापर्यंत. दरम्यान पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या 1 गड पुढे. धावसंख्या होते ती 24. चेंडूची मागणी. दरम्यान जिना चेंडू मैदानात परत आलेला आहे. व्हॉलेंटियर्सने ताबा घ्यायचा आहे, जो मागे चेंडू गेलेला आहे त्यांनी. पुढील चेंडू सामना करतोय तो मयूर. थोडासा हार्ड हिटर फलंदाज आणि आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होते. चेंडू तिथे हवेत जातोय. चेंडू चा झेल काही घेता आला नाहीये. दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या होते ती 26 धावा. जर कधी धावसंख्या 35च्या पुढे गेली तर कदाचित मजा येईल या सामन्यासाठी. चेंडू मैदानात पर्यंत आलेला आहे. मॅच बॉल इथे मैदानात आलेला आहे. दरम्यान पुढील चेंडू, फुलटॉस चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट पासून मिस होतोय. 1 धाव लेग बाईच्या स्वरूपात मिळते. नडगाव संघ, ही षटक संपायच्या आज जर तुम्ही आला नाहीत तर कदाचित तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल, याची नोंद घ्यायची आहे. सो प्लीज कम फास्ट. या सामन्यामध्ये साबगाव संघाला पेनल्टी लागलेली आहे, तर तुम्ही पुनरावृत्ती करू नका. दरम्यान चौथा चेंडू शेवटच्या षटकातला. धावसंख्या आहे ती 27. ऑफ स्ट्राईटच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू जातो तो सीमारेषेच्या जवळ आणि धावसंख्या 4 धावा पुढे. धावसंख्या होती ती 31 धावा. अजूनही 2 चेंडू आहेत. मी बोललोच आहे की जर कदाचित 35 धावसंख्येच्या पुढे जर स्कोर झाला तर या सामन्याला नक्कीच रंगत येईल. दोन्हीही चांगले असे संघ, नौखा असा संघ उतरलेला आवरे. पाचवा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला. पंचांचा वाईडचा इशारा. अवंतर धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होती ती 32. दरम्यान पुढील चेंडू, मोठा असा फटका, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्यावर चांगला असा फटका, मात्र झेल टिपतोय तो. 7वा गडी बाद होतोय असनगाव संघाचा. शेवटचा चेंडू साबगाव संघाचा, माफ करा. असनगाव संघ आणि नडगाव संघ यापुढील होणारा सामना आहे. मयूर हा बाद होतोय. मनीष नवीन गेलेला फलंदाज. स्ट्राइकला आहे तो रवी. शेवटचा चेंडू, धावसंख्या आहे ती 32. वाईड चेंडू, अवंतर धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या 1 घर पुढे सरकते. धावसंख्या होते ती
33. नडगाव संघ आपला कर्णधार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग झोन मध्ये, खेळाडू तिथे हजर. आणि आता मात्र पुन्हा एकदा 8वा गडी इथे बाद होतोय. चांगले असं क्षेत्ररक्षण आवरे संघाकडनं आतापर्यंत बघायला मिळालं. षटक संपते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 33. जिंकण्यासाठी 34 धावांची गरज, मात्र 2 धावांची पेनल्टी असल्या कारणाने 2 धावा यांना आधीच मिळत आहेत आवरे संघाला. जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष्य. धावसंख्या 2 आधीच ऍड असेल आवरे संघामध्ये. धावसंख्या 3 पासून मोजायला सुरुवात होईल. सर्व संघांना नडगाव संघ जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष्य आवरे संघासमोर. चौतीस धावांचं लक्ष घेऊन उतरलेला आवरे संघ आतापर्यंत चांगल्या अशा क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीसाठी चांगलं असं योगदान दिलं ते आवरे संघाने. 2 धावा सुद्धा त्यांना बोनसच्या रूपात मिळालेल्या आहेत. सापगाव संघाला 2 रनांची पेनल्टी दिली. पेनल्टी देताना आम्हालाही सुद्धा बरं नाही वाटत आहे, मात्र काय करणार, आपल्याला नियम हे पाळण्यासाठीच आहेत. नियम हे आपल्याला पाळावेच लागतील. नडगाव संघ आपला, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर या. चालू केली गोलंदाजीसाठी आलाय तो मयूर, स्ट्राईकला आहे तो बाळा, नॉन स्ट्राईकला निलेश. जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष्य, 2 रनची पेनल्टी. ऑलरेडी 2 रन ऍड होत आहेत ते
आवरे संघामध्ये पहिला चेंडू, सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू, सरळ यष्टीरक्षक कैलास याच्या ग्लोव्ज मध्ये. निश्चितच या सामन्याला मजा मात्र नक्कीच येणार आहे. बहुतेक वेळा लो स्कोरिंग मॅच ह्या चुरशीच्या होतात. बऱ्याच वेळा प्रत्यय हे ग्राउंड आणि ह्या ग्राउंडचे प्रेक्षक इतिहास आहेत, साक्षीदार आहेत या मॅचचे. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नात मात्र अपयश. चावी दिल्याबद्दल दुसरी झाली, दुसरी. दरम्यान पुढील चेंडू, चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत मयुर्याची. चांगला असा फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, खेळाडू तिथे महेश धावतोय, खूपच उंच गेलेला चेंडू आणि सुरेख असा झेल, सुरेख झेल, क्लास. आपल्या क्षेत्ररक्षणाचा क्लास दाखवताना महेश. निलेश हा बाद होतोय, तू चल में आया. 2 विकेट लागोपाठ आवरे संघाला. आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळाले ते मयुर्याला. दोन धावा मात्र झालेल्या आहेत. मयूर ऑन हॅट्रिक. 2 धावा आतापर्यंत मिळाल्या आहेत, त्या पण पेनल्टीच्या आहेत. सुरेख अशी गोलंदाजी मयूर याच्याकडनं. थोडासा वेगवान चेंडू, 1 धाव मात्र मिळते. संघाचा आता खातं उलटे ऑफिशियल. नडगाव संघ शेवटचा कॉल आहे तुम्हाला. 3 चेंडू व्हायच्या आज जर तुम्ही आले नाही तर तुम्हाला पेनल्टीचा सामना निश्चितच करायला लागेल. नडगाव संघ या षटकातला शेवटचा चेंडू, वेगवान चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटक संपतंय. या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 3. सुरेख अशी गोलंदाजी, निश्चितच लो स्कोरिंग मॅच, त्यावर चांगली अशी गोलंदाजी, निश्चितच चांगलं असं गोलंदाजीचं प्रदर्शन. एसएम चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे वैविध्यपूर्ण नटलेली ही ट्रॉफी. आगळे वेगळे उपक्रम दरवर्षीप्रमाणे या सामन्यांसाठी शेवटच्या दिवशीचं खास आकर्षण आहे. द स्टार ऑफ पनवेल क्रिकेट, द ग्रेट कमेंटेटर दशरथ पाटील आपल्या भेटीसाठी इथे निश्चितच येणार आहेत शेवटच्या दिवशी. दरम्यान वाईट चेंडू, लेग स्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला. अवंतर धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या होती ती 4. नडगाव संघ कर्णधार किंवा संघाचा प्रतिनिधी. दरम्यान 2 धावा चित्त्याच्या वेगाने पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या होती ती 6.
चांगला असा चेंडू. एक धाव मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होते ती 7 धावा. चेंडू झालेले आहेत 2. अजून 2 चेंडू नडगाव संघ आपली वाट बघितली जाईल. दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. खूपच भेदक अशी गोलंदाजी. अचूक टप्प्यावर अचूक टाकलेली गोलंदाजी आणि निर्धाव चेंडू. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. वाईड चेंडू. अवंतर धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या 8. बॅटीची कडा घेऊन गेलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धावेत भर. धावसंख्या होते ती 9. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक. लो स्कोरिंग मॅच. मोठे फटके निश्चितच खेळायला लागतील आता मात्र आवरे संघाला. 1-1 2-2 रनने काही होणार नाहीये. 14 चेंडू 25 धावा. धावेची गरज. ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न. 1 टप्पा घेतोय. दरम्यान 2 धावा दरम्यान पूर्ण होत आहेत. निश्चितच सेफ गेम खेळण्याचा प्रयत्न तिथे झाला. धावसंख्या झाली ती 11. पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्रिफळाची. फलंदाज यष्टी उद्ध्वस्त होत आहेत फलंदाजाच्या. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 11. नडगाव संघ मला सांगताना खंत व्यक्त होते. लवकरात लवकर यायला पाहिजे तुम्ही. मनीष चांगली अशी गोलंदाजी मनीष यांनी आतापर्यंतच्या सर्व टुर्नामेंट मध्ये केलेली आहे. द यंग स्टार फ्रॉम सापगाव. नव्याण्णव नंबरची जर्सी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅटीचे कडा करून आणि सुरेख झेल. गडीबाद. पहिल्या चेंडूवर झटका. ऑफ स्टिकच्या बाहेरच्या बॉलला छेडखाणी आणि झटका मिळतोय तो सापगाव संघाला. सगळे घेऊन गेले. पुढील फलंदाज आहे तो किशोर. चांगला असा फटका आणि सुरेख असा झेल. सुरेख झेल. द कॅच ऑफ द डे आतापर्यंत म्हणता येईल. मयूर
नडगाव हर्षद नडगाव संघ. सुरेख चेंडू. नडगाव संघाचा कर्णधार. टॉस साठी यायचंय नडगाव संघ. सुरेख असा चेंडू. चांगला असं क्षेत्ररक्षण तितकीच चांगली चेंडू फेकी मात्र धावबाद. रिव्ह्यू 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 घेतलेला आहे दरम्यान. अंपायर रिव्ह्यू अंपायर्स कॉल और प्लेयर्स कॉल. फलंदाजाने घेतलेला आहे रिव्ह्यू. दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायर इथे दिलेला आहे रिव्ह्यू. बघूया. गडीबाद. राजा हा बाद होतोय. फलंदाजीसाठी गेलाय तो अजय. दरम्यान मनीष पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू. चांगल्या अशी गोलंदाजीचा स्पर्धेचं या दिवसाचं पहिलं मेडन षटक जाण्याची सुवर्ण संधी मनीषाला. बघूया. आणि मात्र एक धाव मिळते. षटक संपते. या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 12. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज. एक षटक 22 धावा. सहा चेंडू 22 धावा. सहा चेंडू 22 धावा. सहा चेंडू 22 धावा. चांगला असा फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. यापुढील होणारा सामना आसनगाव विरुद्ध नडगाव. आसनगाव संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हा सामना झाल्यानंतर 5 बॉलात 20 धावांची गरज आहे. काहीही होऊ शकतं. आणि गडी बाद.
नडगाव संघ हा सामना संपल्यानंतर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. नवीन जाणारा फलंदाज जितू. धन्यवाद कल्पेश गायकवाड आपल्या आलेल्या कमेंट बद्दल. जीवनामध्ये आपल्यांची साथ आणि शाबासकीची थाप नेहमीच पुढे जाण्यासाठी माणसांना प्रवृत्त करते. दरम्यान पुन्हा एकदा झटका. झटक्यावर झटके मिळत आहेत आवरे संघाला. निश्चितच चांगला असा गोलंदाजीचा परफॉर्मन्स दिला तो आवरे संघाने आपल्या संघासाठी. चांगली अशी गोलंदाजी केली, चांगलं असं क्षेत्ररक्षण केलं, चांगलं असं प्रदर्शन केलं. मात्र फलंदाजीसाठी थोडेसे अपयशी ठरतायत. तीन चेंडू अजूनही शिल्लक. हॅट्रिकचा चान्स महेश याला. पवन दरम्यान पुढील चेंडू आणि चौकार. अशी फटकेबाजी नक्कीच पहिल्या चेंडू बसून केली असती तर कदाचित या सामन्याचा निकाल थोडासा वेगळा लागला असता. दोन चेंडू मध्ये अजूनही एक चेंडू मध्ये माफ करा एक चेंडू पेनल्टी 1 धावेची आहे. चेंडू आपटायचा नाहीये. मिडविकेटच्या दिशेने मारलेला फटका आणि हा सामना जिंकतोय मात्र सापगाव संघ. चांगला असा परफॉर्मन्स सापगाव संघाकडनं. या सामन्यासाठी मॅन ऑफ दी मॅच ठरलाय तो मयूर. चांगला असा बॉलिंग मध्ये परफॉर्मन्स दाखवला. मयूर यांनी यायचंय. एकच धाव दिलेली आणि बॅटिंग मध्ये सुद्धा चांगला असा परफॉर्मन्स केला. चांगलं असं योगदान मयूर याच्याकडनं आपल्या संघाला जिंकण्यासाठी कारणीभूत ठरलेलं आहे. मयूर यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. आपलं मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच पारितोषिक स्वीकारायचंय. माननीय आनंदी अधिकारी साहेब यांच्या हस्ते यांच्या हस्ते मयूर याचं पारितोषिक द्यायचंय. मयूर लवकरात लवकर